आणि आता महत्त्वाच्या 100 घडामोडींचा घेऊया महाफास्ट आढावा। दिल्ली प्रकरणात सीबीआयने देखील माझं नाव घेतलं नाही तरीही राजीनामा द्यावा लागला। पवारांनी राजीनामा घ्यायची घाई केली, छगन भुजबळ यांचा दावा। तळ्यात मळ्यात करण्याऐवजी निर्णय घ्या, सत्तेत सामील होऊया असं पवारांसोबत असणाऱ्यांनीही म्हटलं होतं। आम्ही काही भाजपशी लग्न केलेलं नाहीये, भुजबळांचं मुश्किल वक्तव्य। राज्यपाल झाल्यानंतर गोरगरिबांसाठी भांडू शकणार नाही, मला राज्यपाल करणं म्हणजे माझ्या तोंडाला कुलूप लावण्यासारखं, राज्यपाल पदावर छगन भुजबळ यांची प्रतिक्रिया। पालकमंत्री पदाच्या वादामुळे रायगडचा नियोजन समितीचा आराखडा रखडला, अधिवेशनापूर्वी आराखडा सरकारच्या नियोजन समितीकडे पाठवणं गरजेचं असतं। रायगडचं पालकमंत्री पद आम्हाला मिळावं ही आमची इच्छा, रायगडच्या पालकमंत्री पदावर शिंदे गटाचे खासदार नरेश म्हस्के यांची प्रतिक्रिया। रायगडचं पालकमंत्रीपद एकनाथ शिंदेंना मिळणार असल्याची माहिती, तर शिंदेंकडे असलेलं मुंबईचं पालकमंत्रीपद भाजपकडे जाणार, सूत्रांची माहिती। गोगावले तटकरे वादावर तोडगा काढण्यासाठी भाजपकडून प्रयत्न। नाशिकमध्ये होणारे कुंभमेळ्याचं मोठं चॅलेंज, त्यामुळे पालकमंत्रीपद मागितलं होतं। पालकमंत्रीपदाबाबत महायुतीच्या तिन्ही नेत्यांमध्ये चर्चा सुरू, लवकरच प्रश्न सुटेल, मंत्री गिरीश महाजन यांची प्रतिक्रिया। पुण्यात मराठी भाषा विभागातर्फे मराठी विश्व साहित्य संमेलनाचं आयोजन, मुख्यमंत्री फडणवीस अजित पवार यांच्या हस्ते कार्यक्रमाचं उद्घाटन। मागच्या काळात मी पुन्हा येईन असं सर्व उपहासात्मकपणे म्हणायचे, मात्र काळ आणि वेळेप्रमाणे शब्दांचे अर्थही बदलतात, विश्व मराठी संमेलनात मुख्यमंत्री फडणवीसांचं वक्तव्य। महायुतीच्या मंत्र्यांच्या कामकाजाचं वेळापत्रक ठरलं, महायुतीचे सर्व मंत्री सोमवार ते बुधवार मुंबईतच राहणार, गुरुवार शुक्रवारी विभागाच्या कामांचा आढावा घेणार आणि शनिवार रविवार मतदारसंघातील प्रश्न मार्गी लावणार। संकटाच्या काळात भगवानगड माझ्या पाठीमागे उभा, महंत नामदेव शास्त्रींसोबत राजकीय चर्चा झाली नाही, धनंजय मुंडेंचं वक्तव्य। माझ्या विरोधात काही महायुतीचे नेते बोलतायत, त्यावर वरिष्ठ नेत्यांना विचारा, महायुतीच्या नेत्यांच्या आरोपांवर मी उत्तर देऊ शकत नाही, संतोष देशमुख हत्या प्रकरणात आरोप करून राजीनाम्याची मागणी होत असताना धनंजय मुंडे यांचं वक्तव्य। 53 दिवसांपासून मला टार्गेट केलं जात आहे, माझ्या राजीनाम्यापेक्षा देशमुखांना न्याय मिळणं महत्त्वाचं, देशमुखांच्या आरोपींना फाशीची शिक्षा व्हावी आमची भूमिका, संतोष देशमुख हत्या प्रकरणावर धनंजय मुंडेंची प्रतिक्रिया। सापट मारली म्हणून हत्या, मग हत्या केल्यावर काय, आमचा माणूस गेलाय, मग आमची मानसिकता काय असेल, महंत नामदेव शास्त्रींच्या वक्तव्यानंतर धनंजय देशमुखांचा सवाल। धनंजय मुंडे स्वतः म्हणाले की माझा दोष तरी दाखवा, कोणी परिचित असणं हा गुन्हा नाही, चंद्रशेखर बावनकुळे यांची प्रतिक्रिया। संतोष देशमुखांना अमानुषपणे मारहाण, आरोपींना फासावर नाही तर हालहाल करून मारलं पाहिजे, बीड हत्या प्रकरणावरून छगन भुजबळ यांचं वक्तव्य। भगवानगडांचे महंत नामदेव शास्त्री यांच्याकडून मंत्री धनंजय मुंडेंची पाठराखण, भगवानगड भक्कमपणे धनंजय मुंडेंच्या पाठीशी, ते गुन्हेगार नाहीत, त्यांचा बीड प्रकरणाशी संबंध नाही, महंत नामदेव शास्त्री यांचं मोठं वक्तव्य। भगवानगडाच्या महंतांनी कुणाच्या पाठीशी राहावं हा त्यांचा अधिकार, महंत सीआयडी नाहीत, ते 100% कसं सांगू शकतात, मुंडे गुन्हेगार नाहीयेत, खासदार बजरंग सोनवणेंचा सवाल। नामदेव शास्त्रींना धनंजय मुंडेंची दुसरी बाजू माहीत नसावी, मुंडेंच्या बाबतीत सर्व माहिती कागदपत्र मी पुरवते, महंत नामदेव शास्त्री यांच्या वक्तव्यावर अंजली दमानी यांची प्रतिक्रिया। नामदेव शास्त्री महाराज असं बोलले असतील तर त्यांचं वक्तव्य ते दुरुस्त करतील, त्यांना दोष देऊन उपयोग नाही, तिथे जाणाऱ्यांनी त्यांना शिकवलं असेल, जरांगेंची प्रतिक्रिया। पहिल्यांदा नवी मुंबईचे प्रश्न सोडवा, बेलापूरच्या आमदार मंदा म्हात्रेंचा गणेश नाईकांना खोचक टोला, गणेश नाईक ठाण्यात जनता दरबार भरवणार, या प्रश्नावर मंदा म्हात्रेंचं उत्तर। भाजप दर 15 दिवसांनी मंत्र्यांचा क्लास घेणार, दर 15 दिवसांनी मंत्र्यांचा रिपोर्ट कार्ड तयार होणार, तर मुख्यमंत्र्यांची दर 3 महिन्यांनी मंत्री पदाधिकाऱ्यांसोबत बैठक होणार, भाजपकडून संघटना मजबूतीचा प्रयत्न। शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड अंडी घेऊन ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयात शालेय पोषण आहारातून अंडी बंद केल्याचा आरोप। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे 2 किंवा 3 फेब्रुवारीला दिल्लीला जाणार, राज्यातील राजकीय घडामोडींवर अमित शहांशी चर्चा होण्याची शक्यता। राज ठाकरे आणि एकनाथ शिंदे आज एकाच मंचावर येणार, प्रसाद पुरंदरेंच्या थिएटर अकादमीच्या भूमिपूजन सोहळ्याला एकत्र येणार, पुण्यातील मुकुंदनगर परिसरात दुपारी 4 वाजता कार्यक्रमाचं आयोजन। राज ठाकरेंची भूमिका, शिंदे आणि भाजप धार्जिणी, राज ठाकरे भाजप शिंदेंकडे जात आहेत, राज्याच्या हिताचं नाही, राज ठाकरेंच्या पुढच्या वाटचालीकडे आमचं लक्ष, संजय राऊतांचं वक्तव्य। बीड हत्या प्रकरणातील आरोपी सुदर्शन घुलेला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी, सरपंच हत्या प्रकरणात घुले मुख्य आरोपी। अक्षय शिंदे एन्काउंटर प्रकरणात राज्य सरकार पोलिसांच्या मागे खंबीर उभं राहणार, सूत्रांची माहिती, तर उच्च न्यायालयाच्या आदेशाविरोधात सरकारची सर्वोच्च न्यायालयात जाण्यावर वरिष्ठ वकिलांसोबत चर्चा सुरू असल्याची सूत्रांची माहिती। मालेगावात बांगलादेशी लोकांची घुसखोरी, त्यांनी मालेगावात जन्म प्रमाणपत्र मिळवली, पाठपुरावा करण्यासाठी मालेगावला जाणार, किरीट सोमय्यांचं वक्तव्य।
भाजप नेते किरीट सोमय्या यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर मालेगावमध्ये निदर्शनं, मायनॉरिटी डिफेन्स कमिटीतर्फे तोंडाला काळी पट्टी बांधून आंदोलन, सोमय्यांचा हस्तक्षेप खपवून घेतला जाणार नाही, सोमय्या गो बॅकचे फलक झळकले. बांगलादेशानं मध्यस्थी अधिकाऱ्यांनी खोटी कागदपत्र दिल्यानं उद्या भारताचं स्वातंत्र्य धोक्यात येऊ शकतं. खोटी कागदपत्र देणाऱ्या अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई केली पाहिजे, मंत्री दादा भुसे यांची प्रतिक्रिया. शिवसेना शिंदे गटाच्या राजेंद्र राऊतांची पुन्हा भाजपमध्ये घर वापसी होणार असल्याची चर्चा. भाजपच्या सदस्य नोंदणी मोहिमेत राजेंद्र राऊत यांच्याकडून 51,000 सदस्यांची नोंदणी, तर पक्ष राजेंद्र राऊतांची नक्की दखल घेणार, भाजप नेते रावसाहेब दानवे यांची प्रतिक्रिया. आजपासून केंद्रीय अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरुवात. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचं संसदेत अभिभाषण. स्वातंत्र्याच्या 100 वर्षात भारत विकसित होणारच. विकसित भारतासाठी सर्व खासदार आपलं योगदान देतील. संसदेत बोलताना नरेंद्र मोदींकडून विश्वास व्यक्त. देशाच्या जनतेनं तिसऱ्यांदा नेतृत्वाची संधी दिली. गरीब मध्यमवर्गीय परिवारावर महालक्ष्मीची कृपा असावी. अर्थसंकल्पीय अधिवेशनाआधी पंतप्रधान नरेंद्र मोदींची प्रतिक्रिया. मंत्री चंद्रशेखर बावनकुळे आज अमरावती दौऱ्यावर. यावेळी बावनकुळेंची गुळासोबत तुला, कार्यकर्त्यांकडून बावनकुळेंना सोनेरी मुकुट भेट. सोमडीत राज्य मंत्रिमंडळाची बैठक घेण्याची आमदार गोपीचंद पडळकर यांची मागणी. अहिल्यादेवींच्या जन्मोत्सवानिमित्तानं बैठक घेण्याची मागणी. महाराष्ट्र अहिल्यादेवी होळकर यांच्या विचारावर चालतो, हा संदेश द्यावा असंही मत. कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीत भाजपचे दत्ता गायकवाड यांची सभापतीपदी बिनविरोध निवड. शेतकरी व्यापाऱ्यांसाठी विविध योजना राबवणार, दत्ता गायकवाड यांची प्रतिक्रिया. सैफ अली खान हल्ला प्रकरणात मुंबई पोलिसांना FSL रिपोर्ट मिळाला. हल्ला करणारा आणि अटकेतील आरोपी एकच. रिपोर्टमधून समोर अटकेतील आरोपी आणि हल्लेखोर वेगळे असल्याच्या सुरू होत्या चर्चा. पिंपरी चिंचवडमध्ये GBSचा पहिला बळी गेल्यानंतर पालिका कामाला. पाणीपुरवठा विभागाकडून पाण्याचं परीक्षण करण्यासाठी विशेष पथकांची नेमणूक. व्यापाऱ्यांना उद्ध्वस्त करू नका, अन्यथा तीव्र आंदोलन. श्रीराम संघ आणि भाजपचा इशारा. श्रीरामपूर शहरात रस्ते अतिक्रमण मुक्त करण्याची मोहीम सुरू. मात्र विविध संघटनांसह व्यापाऱ्यांचं नगरपालिकेसमोर ठिय्या आंदोलन. नेत्यांचा प्रभाव असणाऱ्या गावातच मतं पडत नाहीत, याचं रहस्य काय? संजय राऊतांचा सवाल. तर राजू पाटलांसंदर्भात फडणवीसांनी आणि निवडणूक आयोगानं उत्तर द्यावं, राऊतांचं वक्तव्य. लोकसभेवेळी कुणी बोललं नाही, ईव्हीएमचा विषय निकाली निघाला. राज ठाकरे आणि राऊतांच्या वक्तव्यानंतर महाजनांची प्रतिक्रिया. ज्या अमोल मिटकरींना गावातील सोसायटीच्या निवडणुकीत स्वतःचं पॅनल निवडून आणता आलं नाही, त्यानं लायकी ओळखून बोलावं. मनसे प्रवक्ते योगेश खैरे यांची अमोल मिटकरींवर टीका. कल्याण स्टेशन परिसरात स्मार्ट सिटीच्या कामांमध्ये हलगर्जीपणा. चालताना एक व्यक्ती गटारात पडल्याची घटना. यामुळे नागरिक संतप्त. गटारांवर झाकणं नसल्यानं अशा घटना. नागपूर मेट्रोच्या कंत्राटी कर्मचाऱ्यांचा मेट्रो कार्यालयावर मोर्चा. कर्मचाऱ्यांकडून केंद्राच्या वेतन श्रेणीप्रमाणे वेतन देण्याची मागणी. मीरा रोड रेल्वे स्टेशन परिसरातील अनधिकृत स्टॉलवर आणि पानटपऱ्यांवर महापालिकेची तोडक कारवाई. कारवाई दरम्यान स्टॉल धारकांचा आक्रोश. रेल्वे स्टेशनच्या भागात स्टॉल धारकांनी अतिक्रमण केल्याच्या तक्रारी. नालासोपारा डम्पिंग ग्राउंडच्या आरक्षित भूखंडावरील 41 इमारतींवर आज पुन्हा तोडक कारवाई. 41 पैकी आतापर्यंत 11 इमारती. वसई विरार महापालिकेकडून भुईसपाट. लातूर जिल्ह्यातल्या धवेली गावकऱ्यांची स्मशानभूमीला जागा देण्याची मागणी. निवेदन द्यायला आलेल्या गावकऱ्यांना गेटवरच अडवलं. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या पायऱ्यांवरच गावकऱ्यांचं ठिय्या आंदोलन. नाशिकमध्ये गोदावरी नदीच्या जन्मोत्सवाला सुरुवात. पुढील 12 दिवस गोदा जन्मोत्सव सुरू राहणार. विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन. यात मुस्लिम धर्मियांचाही सहभाग असल्याची पुरोहित संघाची माहिती. GBS आजाराच्या पार्श्वभूमीवर जालना जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणा अलर्ट मोडवर. जिल्ह्यात एकही रुग्ण नसला तरी काळजी घेण्याचं आवाहन. लक्षणं दिसल्यास तात्काळ डॉक्टरांचा सल्ला घेण्याच्या सूचना. वाशिमच्या पांगरी नवघरे पांदण रस्त्याची दुरवस्था. रस्ता चिखलमय झाल्यानं शेतकऱ्यांना मोठी अडचण. तूर काढणीच्या लगबगीत ट्रॅक्टर चालकांची कसरत. औरंगाबाद खंडपीठाचा PI सह SPंना दणका. 12 वर्षापूर्वी गुन्हा दाखल करण्याचे आदेश देऊनही कार्यवाही न झाल्यानं PI सह SPंना प्रत्येकी 5,000चा दंड. हायकोर्टाच्या निर्णयामुळे पोलीस दलात खळबळ. येवला विधानसभेसाठी 24 फेब्रुवारीला मॉकपोल होणार. नाशिकच्या सिद्धपिंपरीच्या निवडणूक शाखेच्या गोदामात मॉकपोल होणार. छगन भुजबळांचे विरोधी उमेदवार माणिकराव शिंदे यांनी EVM यंत्रावर आक्षेप घेतला होता. नाशिकच्या पवननगर परिसरात गॅस गळती सुरू. खोदकाम सुरू असताना MNGL गॅस पाईपलाईन फुटली. गॅस गळती सुरू झाल्यानं वाहतूक वळवण्यात आली. वाळू तस्कराची दादागिरी. चक्क तलाठ्याला धक्का देत नेला वाळूनं भरलेला ट्रॅक्टर. चंद्रपूर जिल्ह्यातील भद्रावती तालुक्यातील कारेगाव इथली घटना. तलाठी गीते रेती तस्करावर कारवाई करताना घडला धक्कादायक प्रकार. जळगावच्या सराफा बाजारात सोन्याच्या दरात विक्रमी उच्चांकी. सोन्याचे दर 84,151 रुपयांवर पोहोचले. 2 दिवसात सोन्याच्या दरात 1100 रुपयांची वाढ.
उत्तर महाराष्ट्रात गारपीट, हलक्या पावसाची शक्यता. सोमवारपासून 3 दिवस उत्तर महाराष्ट्रात काही ठिकाणी हलका पाऊस आणि गारपीट होण्याचा अंदाज. राज्यातील टीओडी मीटरधारक असलेल्या घरगुती ग्राहकांना दिवसा वीज वापरल्यास सवलत. महावितरणचा महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगाकडे प्रस्ताव. पालखी महामार्गाच्या ठेकेदारावर सदोष मनुष्यवधाचे गुन्हे दाखल करा. आमदार विजय शिवतारे यांच्या आक्रमक पवित्र्यानंतर पालकमंत्री अजित पवारांचे आदेश. हडपसर सासवड जेजुरी रस्त्याच्या कामावरून अपघातांच्या प्रकरणात वाढ. राज्यात जीबीएसची रुग्णसंख्या 130 वर. आतापर्यंत 4 रुग्णांच्या मृत्यूची नोंद. सध्या 20 रुग्ण व्हेंटिलेटरवर. राज्याच्या आरोग्य सचिवांकडून परिस्थितीचा आढावा. पुणे जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत जीबीएसच्या उपचारांवरून सर्वपक्षीय आमदारांची नाराजी. अवास्तव दर आकारणाऱ्या रुग्णालयांवर कारवाईचा. उपमुख्यमंत्री अजित पवारांचा जिल्हा प्रशासनाला इशारा. जीबीएसच्या उद्रेकानंतर राज्याच्या आरोग्य विभागाकडून मार्गदर्शक सूचना जाहीर. औषधांच्या उपलब्धतेवर भर. सर्व जिल्ह्यांना मार्गदर्शक सूचनांचं पालन करण्याचे निर्देश. अकोला जिल्ह्यातील अकोट तालुक्यातील विद्यार्थ्यांचं बसच्या फेऱ्या वाढवण्यासाठीचं आगार व्यवस्थापनानं निवेदन. दर्यापूर अकोला भागावरील बससाठी 1 ते 2 तास वाट पाहावी लागत असल्यानं विद्यार्थ्यांना नाहक त्रास. पुणे पिंपरी चिंचवड आणि पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणासाठी 3 वर्षांचा आराखडा तयार. 1.26 लाख कोटींचा खर्च अपेक्षित. मेट्रो, पीएमपी, बीआरटी मार्गांचा विस्तार होणार. नाफेडच्या सोयाबीन खरेदीला 8 फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ. शेतकऱ्यांकडून समाधान व्यक्त. 4,892 रुपयांच्या हमीभावानं सोयाबीनची खरेदी होणार. चंद्रपूर जिल्ह्यात लाल मिरचीच्या तोडणीला सुरुवात. दर घटल्यानं शेतकरी आर्थिक अडचणीत. गेल्या वर्षी 11 ते 16,000 प्रति क्विंटल दरानं विकल्या जाणाऱ्या लाल मिरचीला सध्या 7 ते 10,000 प्रति क्विंटलचा दर. हिंगोली जिल्ह्यात केळीचे दर वधारले. 800 रुपयांपर्यंत घसरलेला केळीचा भाव आता 2100 रुपये प्रति क्विंटलवर गेला. केळी उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा. नांदेडच्या बाजारात हळदीच्या दरात प्रति क्विंटल 1,000ची घसरण. सध्या परराज्यातील हळदीची आवक वाढल्यामुळे दर घसरले. हळदीचा भाव 14,500 वरून 13,400 वर. शासनाकडून धान खरेदीला मुदतवाढ. 31 मार्चपर्यंत सुरू राहणार धान खरेदी केंद्र. नोंदणीत वाढ झाल्यानं शेतकऱ्यांना दिलासा देणारा निर्णय. परभणीच्या पाथरीत पिकं पाण्याविना. जायकवाडीचं पाणी मिळत नसल्यानं पिकं करपू लागली. पाथरी तालुक्यातील 20 गावांची ही स्थिती. जायकवाडीतून पाण्याचं दुसरं आवर्तन देण्याची शेतकऱ्यांची मागणी. नांदेडच्या शेतकऱ्यांचा फळ लागवडीकडे कल. नायगाव तालुक्यात शेतकऱ्यांकडून टरबूजाची लागवड. टरबूज लागवडीतून शेतकऱ्यांना चांगलं उत्पन्न. परभणीच्या नवीन बस पोर्टवरून तब्बल 6 वर्षांनंतर बस सेवा सुरू. अधिकृत उद्घाटन मात्र नाहीच. पर्यायी बस स्थानकातून सुटका मिळाल्यानं प्रवाशांकडून समाधान व्यक्त. गोंदिया जिल्ह्यात 10 लाडक्या बहिणींनी लाभ नाकारल्याची माहिती. निकष पूर्ण न करणाऱ्या लाभार्थी महिलांवर कारवाई होणार या भीतीनं महिलांनी लाडकी बहीण योजनेचा लाभ नाकारला. अमरावती जिल्ह्यातील श्री क्षेत्र आष्टा इथे भिकुजी महाराज जन्मोत्सव सोहळा. 1.5 क्विंटलचा केक कापून जन्मोत्सव साजरा. 1.5 लाख भाविकांची उपस्थिती. 4 धामांमधील संतांचीही उपस्थिती. जळगावच्या मुक्ताईनगरमध्ये आदिशक्ती मुक्ताईच्या परिक्रमा उत्सवाला सुरुवात. दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी. मंदिर सरकारी नियंत्रणातून मुक्त व्हावी या उद्देशानं महाराष्ट्र मंदिर महासंघाच्या वतीनं मंदिर तिथे सामूहिक आरती हा उपक्रम. पंढरपूर इथल्या श्री विठ्ठल मंदिराच्या नामदेव पायरी इथे आज भव्य सामुदायिक आरती सोहळा. भोरच्या वेळवण जिल्हा परिषद शाळेत विद्यार्थ्यांनी घेतली कुष्ठरोग निर्मूलनाची प्रतिज्ञा. कुष्ठरोग निवारण दिनानिमित्तानं आरोग्य सेवकांकडून कुष्ठरोगाविषयी जनजागृती. रत्नागिरीतल्या जुवे इथल्या सचिन चव्हाण यांनी तयार केली भारतीय नौदलाच्या ताफ्यात असलेल्या युद्धनौकेची प्रतिकृती. 20 फूट लांब आणि 7.5 फूट उंचीची ही प्रतिकृती बनवण्यासाठी लागला 1 महिना. जालन्याच्या भोकरदनमध्ये 112 भाडेकरूंकडे 82 लाखापेक्षा अधिक थकबाकी. थकीत भाडं भरा अन्यथा सील करणार. नगर परिषदेचा थेट इशारा. 3 तारखेपर्यंत मुदतवाढ. बुलढाणा पोलीस दलात आता क्विक रिस्पॉन्स अलर्ट सिस्टीम युजर ॲप कार्यान्वित. ॲपद्वारे मॉकड्रिलचे प्रात्यक्षिक.